आणि मी नाटक करत नाही। मी एक काल व्हिडिओ पोस्ट केला होता, घरामध्ये पाणी आलं म्हणून हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता। मी कुणालाच काही मदतही मागितली नाही, तरी लोकांनी मला काही चांगले कमेंट केले, काही फालतू कमेंट केले। तर चांगले कमेंट ज्यांनी केलं त्यांची कमेंट वाचून खरंच अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी भरलं, आणि ज्यांनी फालतू कमेंट केलं ते हिते लागलं। आम्ही नाटक करत नाहीये। मी फक्त हा व्हिडिओ का काढला होता की हा व्हिडिओ जास्त लोकांनी शेअर करावा आणि त्या सरकारपर्यंत पोहोचावं, कारण की मी जिथे राहते तिथे आमच्या इथे नाला खूप मोठा आहे आणि तिथे नाल्यामध्ये पाणी भरलं की पाणी घरामध्ये येतच, दरवर्षी त्रास आहे। आम्ही सांगूनही बसलो आणि खरं तर तिथे भिंत बांधायची खूपच गरज आहे, पण आजपर्यंत भिंत तिथे बांधलेली नाहीये। आणि लोकांना वाटतं की ही बाई लाईकसाठी व्हिडिओ टाकते, रील्स बनवते, हिला पाणी काढता येत नाही का? अरे घर अर्ध डुबलं होतं, 2 दिवस आम्ही पाण्यामध्ये होतो, तर पाणी कसं काढणार? डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने म्हटलं की अंगातल्या तुमच्या सफेद पेशी आहेत ते कमी झाले आहेत म्हणून। आणि सगळे असे फालतू कमेंट करतात, आणि ज्यांनी चांगले कमेंट केलं खरंच मी यांना मनापासून धन्यवाद म्हणते। आणि व्हिडिओ ना कोणी शो साठी बनवत नाही, हे आपल्या घरातली परिस्थिती दाखवतात। काही जण तर ना आपल्या घरात काय चाललंय, आपल्या घरात पाणी येतंय का नाही हे दाखवत नाहीत, कारण की त्यांना ना ते कमीपणा वाटतं, पण मला कमीपणा वाटत नाही। ज्या परिस्थिती मी राहते तेच तुमच्यापर्यंत मी पोहोचवलं आहे। असं नाही की तुम्ही मला मदत करा, तुम्ही माझी व्हिडिओला लाईक करा, लाईकची मला काहीच गरज नाही। आणि माझ्या घरामध्ये पाणी आलं ना तर तुमच्यापर्यंत मला दाखवण्याचं माझं काम होतं की मी अशा परिस्थितीमध्ये राहते। आम्ही काय मोठे कोणते जागीरदार नाहीयेत, ते तुम्ही हे फालतू कमेंट करताय। आणि जेव्हा तुम्ही ना न्यूज बघताय ना की मुंबईमध्ये पाऊस पडला, कुठे कुठे पडला, तर ते तुम्हाला कसं कळतं? न्यूजवरूनच कळतं ना। तेव्हा तुम्हाला वाटतं की हा ह्या शहरामध्ये पाऊस पडलाय, त्या गावी पाऊस पडलाय, ह्या घरामधले माणसं मेलेत, त्या घरामध्ये डुबले, ते घर पाण्यामध्ये गेले, ते तुमच्यापर्यंत तेव्हाच पोहोचतं जेव्हा न्यूजवाले तुम्हाला लाईव्ह दाखवतात आणि ते तुम्ही बघतात। तर म्हणून आम्ही पण तो व्हिडिओ पोस्ट केला, तुमच्यापर्यंत पोहोचवला, जेणेकरून आमच्या इथे मीडियावाले आले नाहीत, म्हणून हा व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्रामवरती टाकला। तर तुम्ही एवढे मला भाषण सुनावताय की हिला पाणी काढता येत नाही का, हिला हे करता येत नाही का? 2 दिवस पाण्यामध्ये होतो आम्ही, आजूबाजूवाले कोणी विचारलं नाही की चहा प्यायला ये, जेवण करायला ये, राहायला ये म्हणून। आणि पाणी ना दरवर्षी येतं म्हणून आम्ही ना कट्टा उंच केला होता, पण त्या कट्ट्याच्या बरोबरीला पण पाणी येऊ, कट्ट्याच्या बरोबरीला पाणी आलं आणि तेच पाणी घरामध्ये घुसलं। मग पाणी काढायचा चान्सच नाही, कारण की दिवस रात्र पाऊस होता, मग पाणी कसं काढायचं? जेवढं पाणी काढल तेवढं पाणी घरामध्ये येत होतं, त्याच्यामुळे पाणी काढण्याचा सवालच कुठे होत नाही। नाल्यातलं पाणी होतं, खूपच घाण पाणी होतं। आणि जे माझ्या व्हिडिओला हसतात ना त्यांचं उद्या किंवा आज नक्कीच हसायला येईल, तेव्हा कळेल। आणि ज्याच्यावर घडतं ना त्यालाच कळतं की आपली परिस्थिती काय आहे ते। अरे कोणी तर ना असं दाखवत पण नाही, मी का दाखवू, मी एवढा मोठा इंस्टाग्रामचा हे स्टार आहे, हे आहे, मला कशाला दाखवायचं आहे, कशाला पब्लिसिटी करायची आहे? पण मी असं केलं नाही। जे माझ्या घरातली हाल आहे, ती पाणी काढून कसं राहते, परत पाणी येतं तसं राहतो आम्ही, हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला। आणि तुम्ही असली फालतू कमेंट करताय, आणि जे चांगले कमेंट करतात ना खरंच त्यांना मनापासून धन्यवाद। आणि म्हणतात ना न्यूजवाले तुम्हाला व्हिडिओ दाखवतात, न्यूजवर तुम्ही बघताय, तेव्हा तुम्ही त्यांना कमेंट करत नाहीत की हा काय पाण्यात पडून व्हिडिओ करतोय काय, शो करतोय काय, पाण्यामध्ये उड्या मारतोय काय, तेव्हा तुम्ही त्यांना कमेंट करत नाहीत का? तर ते न्यूजवाले आहेत। आणि खरंच आपण ना न्यूज का बघतो, कुठे काय झालं, कुठे काय घडा लागलंय आपल्या शहरा ठिकाणी, गावा ठिकाणी, तुमच्यापर्यंत तेव्हा ते बातमी येते। आणि फालतू कमेंट करण्यापेक्षा ना 10 वेळा माणसाने विचार करावं की आज तिच्यावरती हसू आहे, उद्या आपल्यावरती हसू येईल म्हणून, हे ना माणसाने कधी विसरू नये। आणि मी ना समर्थ आहे असल्या
परिस्थितीला ना तोंड द्यायला मी समर्थ आहे. मी नाही कधी हिंमत हारणार आणि मी कधी मोठ्या गोष्टी करत नाही. जे माझ्या घरातली परिस्थिती आहे मी तेच दाखवते. आणि फालतू कमेंट करायचं असेल ना तर बिंदास करा, कारण की मला काय फरक पडत नाही. कारण की ना माझ्यावरती वेळ आहे आणि मी एकटी खंबीर आहे. 2 दिवसांनी पाण्यात राहिलो ना, 2दा पाणी शिरलं ना. पहिला व्हिडिओ मी काही पोस्ट केलाच नाही इंस्टावरती. दुसऱ्यांदा पाणी गेलं ना घरामध्ये तेव्हा मी हा व्हिडिओ माझा पोस्ट केला. माझ्या घरची म्हणत होते की करू नको पोस्ट. मी म्हणलं नाही, म्हणलं मला करायचं आहे. का आपण लपून राहायचं म्हटलं. आपण काय कोणते मोठे जागेदार आहोत का ते लपून राहायला. दाखवावं लागेल ना, कारण की माझ्या इथे आतापर्यंत कोणतंच आमदार खासदार सरकार आला नाही. मी व्हिडिओ काढला, पोस्ट केला. तर माझी कमीपणा मला काय वाटत नाही. पाणी जाईल, पाणी येईल, माझं दाखवण्याचं काम आहे ना. नाला मोठा आहे आमच्या इथला, भरलं की पाणी येतच. मी कधीच गर्व केलं नाही की दाखवायचं नाही, करायचं नाही. आणि मी नाटक करत नाही. आणि जेव्हा ना पाणी घरामध्ये शिरलं ना पहिल्यांदा, त्यावेळेस ना माझे मिस्टर पण नव्हते. त्यांना पण काही कामानिमित्त ना बाहेर जावं लागलं आणि ते पण 4 दिवस घरामध्ये नव्हते. आणि त्यांना पण माहिती नव्हतं की खरंच पाणी घरामध्ये येईल, कारण की 3 महिने झाले होते पाणी घरामध्ये आलं नाही पावसाळ्यामध्ये. गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आलं होतं पाणी 8 तारखेला. पण आता म्हणलं आता येणार नाही पाणी, म्हणून हे पण काही कामानिमित्त बाहेर गेले. पण अचानक त्याच वेळेस त्याच रात्रीच्या 1:30 वाजता 15 ऑगस्ट दिवशी पाणी घरामध्ये भरपूर आलं आणि सामान हलवल्याला कोणी नव्हतं. माझे 2 मुलं होते. माझ्या दोन्ही मुलांनी ते सामान हलवलं. मिस्टर पण तिकडे जाऊन अडकले होते आणि त्यांनी पण फोनवर फोन करत होते की मी उगाच आलो, चुकलो माझं. मग तेव्हाच मी व्हिडिओ टाकला असता ना, जेव्हा पहिल्यांदा पाणी घरामध्ये आलं होतं 15 ऑगस्ट दिवशी रात्री 1:30 वाजता, तेव्हाच व्हिडिओ पोस्ट केला असता. दुसऱ्यांदा व्हिडिओ पोस्ट केला मी. माझं काम आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचं. तुमचं काम आहे माझ्या भावना समजून घ्यायचं. असं नाही की फालतू कमेंट करायचं. खूप वाईट वाटतं हो फालतू कमेंट वाचून. आणि ज्यांनी चांगले कमेंट केलं ना, अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी भरतं.